झाडे नसतील तर मराठी निबंध. झाडे नसतील तर हे वाक्य पूर्ण करण्यापूर्वीच मनात एक भयानक रिकामेपणाचे भान निर्माण होते. झाडे म्हणजे केवळ दिसणारी हिरवीगार शोभा नसून ती पृथ्वीवरील जीवनाचा पाया, निसर्गाचे पुष्पे आणि अस्तित्वाचा आधारस्तंभ आहे. झाडे नसतील तर जग कसे असेल या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला जीवनाच्या मुळासाच्या ओढतानीची कल्पना येते. झाडे नसतील तर पृथ्वी हा एक निर्जीव बंजर राहण्यायोग्य नसलेला ग्रह होईल. प्राणवायूची शून्यता. झाडे आणि इतर हरित वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि प्राणवायू सोडतात. हाच प्राणवायू आपल्यासह सर्व प्राणी श्वासोच्छवासाद्वारे घेतात आणि जगतात. झाडे नसतील तर वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होईल, श्वास घेणे कठीण होईल, प्राण्यांना दम्याचे आजार होऊ लागतील. शेवटी ऑक्सिजन अभावी मानवसह सर्व प्राणी मात्र श्वासाच्या वाटे मरू लागतील. पृथ्वीवर जीवसृष्टीचा अस्त होईल. झाडे ही कार्बन डायऑक्साईडची नैसर्गिक शोषणकर्ती आहे. ती वातावरणातील CO2 शोषून हरितगृह परिणाम कमी करतात. झाडे नसतील तर वातावरणात CO2 चे प्रमाण अत्याधिक वाढेल. यामुळे जागतिक तापमान वाढ मोठ्या प्रमाणात होईल. पृथ्वीवरचे तापमान असह्य होईल. ध्रुवावरील बर्फ वितळून समुद्र पातळी वाढेल. किनारी प्रदेश बुडतील. हवामान चक्र पूर्णपणे बदलेल आणि अतिवृष्टी, दुष्काळ, चक्रीवादळे सारख्या आपत्ती सर्रास होऊ लागतील. झाडांची मुळे जमीन बांधून ठेवतात. ती मृदा अपवर्धन रोखतात आणि जमिनीची सुपीकता टिकून ठेवतात. झाडे नसतील तर पावसाच्या पाण्याने सुपीक माती वाहून जाईल. जमीन बंजर आणि नापीक होईल. मोठमोठ्या प्रमाणावर वाळवंटीकरण होऊन शेती करणे अशक्य होईल. अन्नधान्याचा टंचाई निर्माण होऊन जगभरात दुष्काळ पसरेल. झाडे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात. यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठा वाढतो आणि नद्या, तलाव, विहिरी पाण्याने भरून राहतात. झाडे नसतील तर पावसाचे पाणी जमिनीत शोषले जाणार नाही तर वाहून जाईल. यामुळे भूजल पातळी खोल जाईल. नद्या आणि तलाव कोरडे पडतील. दरवर्षी पाण्याची समस्या वाढत जाईल. पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या टंचाई निर्माण होईल. झाडे आपल्याला फळे, कंद, नट्स, मसाले असे थेट अन्न देतच, पण ती पक्षी, कीटक आणि इतर प्राण्यांचे निवासस्थान आहे. अनेक पिकांना परागीकरणासाठी झाडावर अवलंबून राहावे लागते. झाडे नसतील तर अन्नधान्याचा पुरवठा खंडित होईल. फळे, भाज्या, धान्य मिळणे कमी होईल. अन्नसाखळी पूर्णपणे तुटेल. प्राणी आणि मानव या दोघांसमोर अन्नाचा मोठा प्रश्न निर्माण होईल. जंगले ही असंख्य प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांचे घर आहे. पृथ्वीवरील 80% जमीन, प्राणी आणि वनस्पती झाडावर अवलंबून आहे. झाडे नसतील तर या सर्व प्राण्यांचे निवासस्थान नष्ट होईल. अनेक प्रजाती अस्तित्व येण्याआधीच नष्ट होतील. पृथ्वीवरील जैवविविधता संपुष्टात येईल आणि पारिस्थितिक तंत्र कोसळून पडेल. झाडे हवा शुद्ध करतात, ध्वनी प्रदूषण कमी करतात आणि मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यास मदत करतात. झाडे नसतील तर हवा अधिक प्रदूषित होईल. आवाजाचे प्रदूषण वाढेल. लोकांमध्ये श्वासाचे आजार, तणाव, नैराश्य आणि इतर मानसिक आजार वाढतील. निसर्गाच्या सौंदर्याचा अभाव मानसिक आरोग्यावर परिणाम करेल. झाडे नसतील तर या वाक्याचा शेवट एक भयानक दुविधापूर्ण परिस्थितीचा होतो. झाडे नसतील तर पृथ्वीवर जीवनाचा अस्त होईल. ही केवळ एक कल्पना नसून वनतोड आणि पर्यावरणाच्या दुर्लक्षामुळे आपण ज्या दिशेने वाटचाल करत आहोत तो एक धोकादायक इशारा आहे. म्हणूनच आपण प्रत्येकाने झाडे लावणे, जोपासणे आणि संरक्षण करणे हे केवळ कर्तव्यच नव्हे तर आपल्या अस्तित्वासाठीची गरज आहे. पृथ्वीला हिरवीगार ठेवणे हे आपल्या भावी पिढींसाठी सोडून जाणारे सर्वात मोठे वारसा असेल. आपण एकत्र येऊन हा हिरवा सोनेरी भस्मासूर बनवू देऊ नका. झाडे वाचवा, जमीन वाचवा. झाड कोटी धनाचे झाडांपेक्षा धन नाही. झाड वाचवता येते कोट्यावधी प्राणी. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.